या वर्षात एकमेव जूनमध्ये आलेल्या अंगारकी संकष्टीनिमित्त सांगली येथील गणपती मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भक्तांची मांदी आली होती। संस्थांच्या वतीने मुख्य गणेश मंदिराला आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती। दिवसभर भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले। सांगलीकरांचा आराध्य दैवत असणाऱ्या गणेशाला भक्तिभावाने वंदन करण्यात आलं। यंदाच्या वर्षातील ही एकमेव अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। यानिमित्त सांगलीतील गणपती मंदिराच्या परिसरामध्ये आकर्षक सजावट सुद्धा संस्थांकडून करण्यात आली आहे। संस्थांच्या गणेश मंदिरात पहाटे गणरायाची पूजा करण्यात आली। या संपूर्ण पार्श्वभूमीवर पहाटे 5 वाजल्यापासून गणेश भक्त मुख्य गणपती मंदिरामध्ये आपल्या गणरायाच्या दर्शनासाठी आले होते। मंदिर परिसरात भाविकांचा महापूर ओसंडून वाहू लागल्याने सुरक्षा व्यवस्था आणि होमगार्डची नियुक्ती मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आली। गणपती पेठेत विविध प्रकारचे विक्रीचे स्टॉल लावल्याने यात्रेचं स्वरूप आलं होतं। अंगारकी संकष्टी निमित्त शहर आणि परिसरातील गणेश मंदिरात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले। काही मंदिरात उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले, तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील अंगारकी निमित्त उपवासाच्या पदार्थांचं देखील वाटप केलं। बागेतील गणेश मंदिरातही भक्तगण उपस्थित होते। पहाटे चालत गणेश मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्यांची ही संख्या अधिक होती। अंगारकी निमित्त बाजारपेठेत उपवासाचे पदार्थ आणि फळांची आवक देखील मोठ्या प्रमाणात आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेता गणेश मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलाय। आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बँकेवर काढलेला मोर्चा केवळ राजकीय हेतूने काढला आहे। बँकेच्या कारभारावर सभासद, शेतकरी, ठेवीदार, कर्मचारी समाधानी आहेत। जिल्हा बँकेची मोर्चेकरांना एसटी कर्मचारी बँक करायची आहे का, असा प्रश्न जिल्हा बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांनी उपस्थित केलाय। जिल्हा बँकेवरील काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक बोलत होते। आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ पाटील यांनी एसटी कामगारांचं आंदोलन केलं। त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचारी बँकेवर पॅनेल उभा करून निवडून आले। त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे एसटी बँकेतील 70% ठेवी कमी झाल्या। बँक अडचणीत आली। कामगारांचं पगारही करणं शक्य होईना, त्यामुळे त्यांच्या बाजूने निवडून आलेले 15 संचालकांनी गट बदलून एसटी कामगार इंटकच्या गटात सहभागी झाले, असा त्यांच्या बँक कारभाराचा अनुभव आहे। आता त्यांनी जिल्हा बँकेची एसटी कर्मचारी बँक करण्याचा विचार केला आहे का, हे पाहावं लागेल। जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालकांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत प्रगतीची आकडेवारी समोर आली आहे। विश्वासार्हता, पारदर्शी कारभारामुळेच या कालावधीत 1000 कोटींनी ठेवी वाढल्या। 100 रुपयांची ठेव ठेवतानाही एनपीएससह सर्वच बाबतीत प्रगती झाली आहे। बँकेची प्रगती त्यांना पाहवत नाही, म्हणूनच ते बँकेचे नेते, अध्यक्ष, संचालक यांची बदनामी करत आहेत। ज्यांच्याकडे लोकमत नाही त्यांना आता बँकेत प्रवेश करायचा आहे। त्यासाठी त्यांनी बँकेवर प्रशासक नेमून मागच्या दाराने प्रशासकीय मंडळावर यायचा आहे। हा पूर्ण मोर्चा पूर्ण राजकीय हेतूने काढण्यात आल्याचं स्पष्ट होतंय। जिल्हा बँकेतील अपहार प्रकरणी सखोल चौकशी करू, दोषी संचालक मंडळ बरखास्त करावे, तसेच प्रशासक नियुक्त करण्याच्या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर सोमवारी मोर्चा काढण्यात आलाय। आधी कारखानदारांची वसुली करा आणि मग सामान्य शेतकऱ्यांकडे यावे, अन्यथा रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा आमदार पडळकर यांनी दिलाय। जिल्हा बँकेतील अपहाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने बँकेची कलम 88 अंतर्गत चौकशी सुरू आहे। यामधील काही मुद्दे वगळले जात आहेत, असा आरोप करत पडळकर आणि खोत यांनी बँकेवर मोर्चा काढला। या मागणीबाबतचं निवेदन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांना देण्यात आले। स्टेशन चौकातून दुपारी 1:30ला मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चात ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांची उपस्थिती होती। काँग्रेस भवन, राम मंदिर, पुष्पराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हा बँकेसमोर दाखल झाला। मोर्चासमोर बोलताना आमदार पडळकर म्हणाले, कारभाराबाबत सुरू असणाऱ्या कलम 88 अंतर्गत चौकशी तात्काळ पूर्ण करावी, जुन्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत, विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावे, जिल्हा बँकेतील नोकर भरती, सहकारी संस्था, कारखाने आणि सूतगिरण्या यांना दिलेली कर्जे, सहकारी संस्थांची कर्जमाफी, फर्निचर, एटीएम मशीन, नोटा मोजण्याचं मशीन खरेदी यांसह विविध विषयांमध्ये जिल्हा बँकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय। मिरज तालुक्यातील कौलापूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली होती। यानंतर संतप्त जमावाने हल्लेखोर अल्पवयीन ल्युकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी झालेला युवकास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झालाय। संकेत उर्फ शुभम चन्नप्पा नरळे असं युवकाचं नाव आहे।
सांगली ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागातील पोलिसांनी संकेत यास मारहाण करणाऱ्यांपैकी 9 जणांना सकाळी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय। संकेत यास मारहाण करणारे अद्याप 5 ते 6 जण पसार आहेत। हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये कौलापुरातील महेश मोहन पाटील, गजानन तावदारकर, सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील, पप्या मोनाप्पा पाटील, दीपक माळी, वैभव तोडकर, संतोष उर्फ बंडा नाईक, विवेक उर्फ गोट्या पाटील आणि विशाल विलास पाटील यांचा समावेश आहे। दरम्यान कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेला भानुदास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। सोमवारी रात्रीपासून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता कौलापुरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तंटामुक्ती अध्यक्षावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ कौलापुरात बंद पाळण्यात आला। मयत संकेत नरळे हा 2 वर्षापूर्वी कौलापुरातच राहण्यास होता। तो ज्या शाळेत शिकावयास होता तिथे त्याची इतर विद्यार्थ्यांसमवेत नेहमी भांडणे व्हायची। त्यामुळे तेथील मुख्याध्यापिका यांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांच्या सांगण्याने त्या शाळेतून काढून टाकलं होतं। याचा राग संकेत याच्या मनात होता। त्यामुळे त्यांनी पाटील यांच्यावर सोमवारी रात्री कोयत्याने हल्ला केला आणि जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचा पराभव करत विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली। दिल्लीतील संसद भवनमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा कालपासून पार पडतोय। आज सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीतील संसद भवनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ यांचं स्मरण करत जय भीम म्हणून शपथ घेतली आहे। विशाल पाटील यांची शपथ ग्रहण केल्यानंतर सांगलीतील वसंतदादा भवन समोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढ्यांचं वाटप केलंय। 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांसह अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, चंदीगड, दिल्ली, दादरा नगर या राज्यातील सदस्य, हवेली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, लडाख आणि मध्य प्रदेशातील नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली। आज पहिल्यांदा महाराष्ट्रातील खासदारांनी शपथ घेतली। त्यांच्यानंतर मणिपूर, नागालँड आणि ओडिशाच्या नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली। महापालिकेने अनेक ठिकाणी ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनसाठी चरी काढल्या आहेत। या चरी मुजवण्यास चालढकल केल्याने डॉक्टर PR पाटील मार्गावर ट्रक रुतला। त्यामुळे महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे नागरिकांनी काढलेत। या प्रकरणी लोकहित मंचच्या वतीने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे। महापालिका ड्रेनेज पाणी पुरवठा विभागाने पाईपलाईनसाठी अनेक ठिकाणी चरी खोदल्या आहेत। पावसाळ्यापूर्वी चरी मुजवणं आवश्यक आहे, मात्र प्रशासनाने या चरी मुजवल्या नाहीत। अनेक चरी मुजवताना चालढकल केले, त्यामुळे रस्त्यावर वाहने अडकण्याचं प्रमाण वाढले। डॉक्टर PR पाटील मार्गावर ड्रेनेजच्या खुदाई कामामुळे रस्ता पूर्ण नादुरुस्त झालाय। मंगळवारी या चरीमध्ये एक ट्रक रुतलाय। हा ट्रक पलटी होता होता वाचला। या मार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते, शिवाय शाळेतील विद्यार्थ्यांची ये-जा देखील जास्त आहे। महापालिकेने सदर रस्त्याची एकदा येऊन पाहणी करावी। ड्रेनेज काम झाल्यामुळे रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला, एका बाजूला खचत चाललेला आहे। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रस्ता करावा अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे। शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात असलेल्या वारणावती येथे करमणूक केंद्रावर सोमवारी रात्री अजस्त्र अजगराचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। वारणावती वसाहत येथे मानवी वस्ती कमी झाली असून अनेक खोल्यांची पडझड झाली आहे, तसेच वनस्पतींची वाढ ही मोठ्या प्रमाणात झाली आहे। या परिसरात गवे, बिबट्या यांचाही वावर वाढला असताना रात्री रस्त्यावर आडवा पसरलेला अजगर काही नागरिकांच्या नजरेस पडल्याने घबराट पसरली आहे। वारणावती वसाहत सध्या अखेरची घटका मोजू लागले। झाडाझुडपांचे येथे साम्राज्य वाढले। अनेक खोल्या वापराविना पडून आहेत, त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। परिणामी वन्य प्राण्यांचं ते आश्रयस्थान बनू लागले। अनेक गवे तसेच बिबटे वसाहतीमध्ये निदर्शनास येऊ लागलेत। त्यात आता अजगराची भर पडली आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी असाच भला मोठा अजगर नागरिकांच्या दृष्टीस पडला होता। आता पुन्हा ठिकाण बदलून हा भला मोठा अजगर नागरिकांना दिसलाय। अशातच गेल्या 2 महिन्यांपासून वसाहतीमध्ये रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद आहेत, त्यामुळे वसाहतीमध्ये अंधाराचं साम्राज्य पसरले। नागरिकांनी वारंवार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, तरीही त्याकडे दुर्लक्ष होते। सुमारे 15 फूट लांबीचा हा अजगर रस्ता ओलांडत असताना काहींनी त्याची चित्रफितही तयार केली आहे। शासनाने नागरिकांच्या अडचणी सुटाव्यात तसेच त्यांची कामे लवकर व्हावीत यासाठी गतिमान प्रशासन शासन आपल्या दारी ही मोहीम सर्व प्रशासन विभागात राबवली। या मोहिमेचा नुकताच फार्स निर्माण करण्यात आला। गतिमान प्रशासन शासन आपल्या दारी नागरिक हेलपाटेमारी हे ब्रीद वाक्य यामुळे तयार झाले।
नागरिकांमधून आता संतप्त प्रतिक्रिया निर्माण होत आहेत। महापालिकेत साध्या जन्ममृत्यूचे दाखले मिळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना महिनोन-महिने हेलपाटे मारावे लागतात। शैक्षणिक कामासाठी दाखले आवश्यक असून ते वेळेत मिळत नाहीत। गतिमान प्रशासन वास्तवात मात्र या सर्व मोहिमेला प्रशासनाने कोलदांडा केलाय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयात जन्ममृत्यूचे दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण झालेत। विभागात वारंवार मागणी करूनही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला। तर मिरज कार्यालय भेटीला आलेले अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना जाब विचारला। जन्ममृत्यू दाखल्यांचा गैरवापर होत असल्याच्या कारणावरून महापालिकेने ऑनलाईन दाखले देण्याचे बंद केले। जून महिना हा शैक्षणिक महिना असल्याने विविध शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। विद्यार्थ्यांना जन्माचा दाखला आवश्यक आहे। दाखल्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी होतीये। जन्ममृत्यू कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने नागरिक वारंवार हेलपाटे मारून मेटाकुटीला आलेत। जन्ममृत्यूचे दाखले वेळेत मिळत नसल्याने मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, राजेंद्र झेंडे, अभिजित दानेकर, सलीम खतीब, रवी बनसोडे, संतोष जेडगे, वसीम सय्यद, विजय सलार आदी सदस्यांनी मिरज कार्यालयात सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांना जन्ममृत्यू कार्यालयात जाब विचारला। ऑनलाईन दाखले देण्यास अडचणी असेल तर जन्ममृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी केली। 4 दिवसात कर्मचारी आणि संगणकांची संख्या न वाढवल्यास जन्ममृत्यू कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। विटा पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या गावडे युनिव्हर्सिटीचा पर्दाफाश केलाय। बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, लॅमिनेशन मशीन, मॉनिटर, वेगवेगळ्या प्रकारचे कागद, बनावट सर्टिफिकेट, कोरे, शाळा सोडल्याचे दाखले, बनावट बोर्ड सर्टिफिकेट, शिक्के, मार्कलिस्ट तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगाचे पेपर, वेगवेगळ्या मुलांचे बनावट सर्टिफिकेट असं साहित्य जप्त केले। तसेच गावडे बंधूंसह 6 जणांना अटक केली आहे। विटा पोलिसांनी प्रमोद आमने, शिवाजी यमगर, काकासाहेब लोखंडे, अर्जुन गावडे, गजानन गावडे आणि महेश चव्हाण या 7 जणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मीमाने यांनी दिली आहे। संशयित प्रमोद आमने याचे 10वीचे प्रमाणपत्र खोटे तयार करून पोस्टाचे डाकघर सहाय्यक, डाकपाल, शाखा निवरी येथे नोकरी मिळवून दिली। त्यामुळे भारत सरकारची आणि डाक विभागाची फसवणूक झाल्याची फिर्याद विटा डाक निरीक्षक सुरेश काकडे यांनी विटा पोलिसात दिली होती। त्याप्रमाणे या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला। त्यावेळी प्रमोद आमने यांनी नोकरी मिळवण्यासाठी शिवाजी यमगर आणि काकासाहेब लोखंडे यांना 1,25,000 रुपये दिले। यमगर आणि लोखंडे यांनी नोकरीचं आमिष दाखवून प्रमोद आमने यास रामचंद्र गावडे, अर्जुन गावडे आणि गजानन गावडे या गावडे बंधूंकडून बनावट बोर्ड सर्टिफिकेट दिल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे तपासाला गती देऊन शिवाजी यमगर आणि काकासाहेब लोखंडे यांच्याकडे विटा पोलिसांनी तपास केला। त्यावेळी शिवाजी यमगर आणि काकासाहेब लोखंडे यांनी रामचंद्र गावडे, अर्जुन गावडे आणि गजानन गावडे यांनी वेगवेगळ्या मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले, तसेच बोर्ड सर्टिफिकेट, जन्म दाखला आणि इतर बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचं सांगितलं। विटा पोलिसांनी या गावडे बंधूंना पोलीस कोठडीमध्ये घेऊन तपास केला। त्यावेळी अर्जुन गावडे आणि गजानन गावडे यांच्या घरी वेगवेगळ्या शाळा कॉलेजच्या मुलांचे शाळेचे दाखले आणि बोर्ड सर्टिफिकेट तसेच वेगवेगळ्या शाखेचे डिग्री सर्टिफिकेट मिळून आल्याने ते जप्त केले। तसेच महेश चव्हाण हा संगणकमध्ये पारंगत असून तो गावडे बंधूंना बनावट सर्टिफिकेट तयार करून देत असे। बनावट सर्टिफिकेट आणि बनावट कागदपत्रे तयार करून देण्यासाठी शिगाव येथील गावडे युनिव्हर्सिटी प्रसिद्ध असून अनेक वर्षांपासून लोकांना बनावट कागदपत्रे तयार करून दिलेली आहेत। त्याच्या सहाय्याने नोकरी मिळाल्याची शक्यता आहे। रामचंद्र गावडे यांच्या विरोधात इस्लामपूरमध्ये गुन्हा दाखल आहे।